नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत गतीचे नियम इयत्ता 9वी. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण बघितलं की डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स म्हणजे काय. म्हणजेच डिस्टन्स म्हणजे दोन बिंदूंमधील अंतर, चाललेलं मार्गक्रमण केलेलं अंतर, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट पाथ, याच्याविषयी आपण बघितलं. आता आपण ह्या सेशनच्या मार्फत बघणार आहोत की सदिश आणि अदिश राशी कोणत्या असतात, त्याचप्रमाणे एक समान किंवा नैक समान गती म्हणजे काय. तर आता मग पाहूया गतीचे नियम. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सदिश आणि अदिश राशी म्हणजे काय याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो बघा. सदिश राशी म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं वेक्टर. वेक्टर म्हणजे ज्या राशीना मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण आणि डायरेक्शन दिशा आहे, अशा राशीना सदिश राशी असं म्हटलं जातं. तर अदिश राशी म्हणजे काय? अदिश म्हणजे फक्त ज्यांना मॅग्निट्यूड आहे, परिमाण आहे, परंतु दिशा नाही, अशा राशी म्हणजेच अदिश राशी होय. आता तुम्हाला काही राशी दिलेल्या आहेत, जसं की अंतर, चाल, वेग, वेळ, विस्थापन. यातील आपल्याला डिस्टिंग्विश करायचे आहेत की सदिश कोणते आहेत आणि अदिश कोणते आहेत. तर अंतरला कोणती दिशा नसते, म्हणजे ही डिस्टन्स म्हणजे अदिश राशी आली, स्केलर क्वांटिटी आली. नंतर चाल म्हणजे स्पीड सुद्धा अदिश राशी आली. वेग, व्हेलॉसिटीला मात्र दिशा असते, मॅग्निट्यूड तर असतंच परंतु दिशा सुद्धा असते, आणि म्हणून ही सदिश राशी झाली. वेळेला कोणतीही दिशा नसते, म्हणजे टाइम ही अदिश राशी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. विस्थापनाला एक डायरेक्शन आहे डिस्प्लेसमेंटला, ज्या अंतराला नाही, म्हणून ती वेक्टर क्वांटिटी आली. तर अशा प्रकारे आपण सदिश आणि अदिश राशी म्हणजेच वेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी डिस्टिंग्विश करू शकतो. आता आपण इथे बघूया की चाल व वेग, स्पीड आणि व्हेलॉसिटी यांची व्याख्या काय आहे. एखाद्या वस्तूने एकक कालावधीत एकाच दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात. म्हणजे दिशा त्याची एकच पाहिजे, तर त्याला म्हटलं जातं वेग. आता एकक कालावधी म्हणजे युनिट टाइम म्हणजे काय, तर एकक कालावधी म्हणजे 1 सेकंद असू शकतो, 1 मिनिट असू शकतं, किंवा 1 तास. हे सुद्धा एकक कालावधीसाठी आपण घेऊ शकतो. म्हणजे ही सगळी काळाची एककं आहेत, आणि त्याच्यामुळे आपण एकक म्हटल्यानंतर कोणतीही गोष्ट 1 या प्रमाणात घेऊ शकतो. आता जर मोठं एकक असेल तर ते मोजण्यासाठी 1 वर्ष याला देखील आपण एकक कालावधी असं म्हणू शकतो. तर एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग असं म्हणतात. लक्षात घ्या, एकक कालावधीमध्ये म्हणजे 1 तास, 1 सेकंद किंवा 1 मिनिटामध्ये किंवा 1 वर्षामध्ये जे विस्थापन होतं त्याला वेग असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, v = d/t असा तो फॉर्म्युला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघा पुढे एक फॉर्म्युला दिलेला आहे. चाल, स्पीड म्हणजे काय, तर कापलेलं एकूण अंतर आणि लागलेला एकूण कालावधी. आपण जेव्हा मोटर बाईकवर प्रवास करतो किंवा कारमध्ये जात असतो त्यावेळी एक स्पीडोमीटर आहे. 1 तासामध्ये समजा आपण 40 किलोमीटर एवढं अंतर कापलं तर आपली चाल ही 40 किलोमीटर प्रति तास अशी झालेली असते. त्याच्यानंतर वेग म्हणजेच व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी म्हणजेच विस्थापन छेद वेळ, झालेलं विस्थापन भागिले वेळ म्हणजेच वेग आहे. म्हणजे आपल्या असं लक्षात येतं की दोन्ही सूत्रांवरून चाल म्हणजे अंतराशी संबंधित आहे आणि वेग हा त्या वस्तूच्या विस्थापनाशी संबंधित आहे. आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये बघितलं होतं विस्थापन म्हणजे काय आणि अंतर म्हणजे काय. विस्थापन म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स, 2 पॉइंट मधलं कोणते शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजेच विस्थापन झालं. आता लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्सचा अभ्यास करतो त्यावेळेला काही न्यूमेरिक्स सॉल्व्ह करायला आपल्याला एककांची खूप गरज असते. तर चाल आणि वेग यांची एकके सारखीच आहेत, म्हणजे त्यांची युनिट्स सारखीच आहेत. ती म्हणजे कुठली, SI पद्धतीमध्ये मीटर पर सेकंड, म्हणजे कापलेले एकूण अंतर किंवा झालेले विस्थापन हे मीटरमध्ये मोजलं जातं, आणि लागलेला काळ जो आहे तो आपण सेकंदामध्ये मोजतो. हे झालं SI पद्धतीतलं एकक. आणि CGS पद्धतीतलं एकक म्हणजे छोटं एकक, मीटरचं छोटं एकक होतं सेंटीमीटर आणि सेकंदाचं सेकंदात राहतं. म्हणजे CGS पद्धतीत याचं एकक असतं सेंटीमीटर प्रति सेकंद. आपण वर जो फॉर्म्युला बघितला त्याच्यानुसार आपण सांगू शकतो की चाल ही अंतराशी संबंधित आहे, तर वेग
हा विस्थापनाशी संबंधित आहे. म्हणजेच अंतर म्हणजेच चाल आणि विस्थापन म्हणजेच वेग. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला त्याला टीने डिवाइड करावं लागतं, म्हणजेच वेगाने याला कालावधीने डिवाइड करावं लागतं. आता गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य सारखेच असते. मग समजा आपण एखाद्या ठिकाणी जात असू आणि तो रस्ता जर सेम सरळ असेल स्ट्रेट लाईन मध्ये, तर तिथे स्पीड आणि व्हेलॉसिटी दोन्ही सारखे असतात. परंतु त्या मार्गाला जर टर्न्स असतील भरपूर, तर मात्र चाल आणि वेग यांचं मूल्य वेगवेगळं असतं. आता एक खाली डेफिनेशन दिली बघा. एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग म्हणतात. म्हणजे आपण ते बघितलंय, विस्थापन बरोबर वेग बरोबर विस्थापन छेद वेळ, म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हे सूत्र आपण इथे बघितलेलं आहे. बघा, वेग आणि चाल म्हणजेच वेग हा चाल व दिशा या दोघांशी संबंधित कसा आहे ते आपण इथे बघूया. पुढल्या स्लाइडमध्ये आपण ते पिक्चर्स बघणार आहोत. चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून, किंवा दिशा बदलून आणि चाल तीच ठेवून, किंवा चाल व गतीची दिशा दोन्हीही बदलून वेग बदलत असतो. तो कशा प्रकारे बदलतो तो आपण आता पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. बघा, चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम. याच्यामध्ये बघा 3 पिक्चर्स दाखवलेत. एका पिक्चरमध्ये बाईक सरळ चाललेली आहे, म्हणजे चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून, म्हणजे दिशा एकच दिसते. परंतु चाल म्हणजे तिचा स्पीड जर कमी जास्त केला तर ह्याचा परिणाम वेगावर होत असतो. दुसरं म्हणजे दिशा बदलून. बघा, तो मोटरसायकल स्वार तिथे एक टर्न मारतोय, म्हणजे याचा अर्थ त्याने दिशा बदललेली आहे, पण त्याचा स्पीड जर सारखाच असेल तरीही याचा परिणाम वेगावर होत असतो. त्याच्यानंतर बघा, मोटरबाईकची ज्या वेळेला रेस असते त्यावेळेला आपल्याला 3 मोटरबाईक्सवर तिथे दिसत आहेत. त्यामध्ये चाल व गतीची दिशा दोन्ही बदललेली आहे, म्हणजे स्पीड सुद्धा बदलतोय आणि त्याची डायरेक्शन सुद्धा प्रत्येक पॉइंटला बदलत असते. अशा वेळेला सुद्धा त्याचा परिणाम वेगावर होत असतो, वेग कमी जास्त होत असतो. आपण एखादं अंतर चालून गेलो, मध्ये भरपूर अडथळे आले आणि एका तासात समजा आपण 50 किलोमीटर चाललेलो आहोत, तर आपला स्पीड ॲव्हरेजने 50 किलोमीटर प्रति तास आहे असं आपण म्हणू. म्हणजे आपण मध्ये काही अडथळे आले, ट्रॅफिक जाम झालं, त्याच्यामुळे आपली गाडी थांबली होती, त्याच्यानंतर आपण स्पीड परत वाढवला आणि कमी झाला, तरीही आपण एका तासात जर 50 किलोमीटर एवढं अंतर चाललो असू तर आपला वेग हा, आपला स्पीड हा 50 किलोमीटर प्रति तास इतका झाला असं आपण म्हणू शकतो. आता बघा, चालीचे मापन अंतरछेद काल याप्रमाणे सर्वप्रथम गॅलिलिओने केलं. कोणत्या सायंटिस्टने केलं तर त्याचं नाव आहे गॅलिलिओ. हवेतील ध्वनीची चाल 343.2 मीटर प्रति सेकंद आहे. लक्षात घ्या, हवेतील जी चाल आहे ध्वनीची ती 343.2 मीटर प्रति सेकंद आहे. तसेच प्रकाशाची चाल किती आहे तर 3 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद इतकी आहे. बघा, आपण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा वीज चमकते त्यावेळेला आपल्याला पहिला लाईट दिसतो आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला त्याचा ध्वनी ऐकायला येतो. असे का होते बरे? तर ध्वनी आणि प्रकाश यांचा वेग बघा, ध्वनीचा वेग किती आहे फक्त 343.2 मीटर प्रति सेकंद आणि प्रकाशाचा वेग किती आहे तर 3 गुणिले 10⁸ म्हणजे साधारण 30 कोटी मीटर प्रति सेकंद या वेगाने हा प्रकाश आपल्या पृथ्वीपर्यंत येतो. किंवा आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये उंच आकाशात फुटणारे फटाके बघितलेले आहेत, त्याचा पहिला लाईट दिसतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ध्वनी ऐकायला येतो. हे ध्वनीचा हवेतील वेग आणि प्रकाशाची चाल याच्यावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल किती आहे तर 29,770 मीटर प्रति सेकंद, म्हणजे एका सेकंदामध्ये पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती 29,770 मीटर इतकी चालते. हे आपल्याला या स्लाइड मध्ये दिसतंय. बघा, एक रेषीय, एक समान व नैक समान गती म्हणजे काय? जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असं म्हणतात. आता समजा आपण अर्ध्या तासाचा स्पॅन घेतला. अर्ध्या तासामध्ये 2 व्यक्ती विरुद्ध दिशेला 5 किलोमीटर इतका अंतर कापत असतील तर त्यांची गती एक समान आहे. म्हणजे एकक कालावधीमध्ये सेम टाइम इंटरवलला त्यांनी सेम अंतर कापलेलं आहे, म्हणून त्यांच्या गतीला एक समान गती, युनिफॉर्म मोशन असं म्हणतात. तर जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला
नैक समान गती असं म्हणतात. म्हणजे बघा, दोन पर्सन दोन विरुद्ध दिशेला निघालेत आणि अर्ध्या तासामध्ये किंवा 1 तासामध्ये एक व्यक्ती 10 किलोमीटर अंतर चालते आणि दुसरी व्यक्ती 8 किलोमीटर अंतर चालते. याचा अर्थ दोघांचीही गती जी आहे ती वेगवेगळी आहे. मग अशा प्रकारच्या गतीला नैक समान म्हणजे नॉन युनिफॉर्म मोशन असं म्हणतात. आपण उदाहरण द्यायचं झालं तर गर्दीच्या रस्त्यावरून वाहनांची व सायकल चालवितानाची गती. बघा, गर्दीचा रस्ता असेल, रस्ता मोकळा असेल तर आपण एका ठराविक वेळेमध्ये एका ठिकाणी पोहोचू शकतो. परंतु त्याच रस्त्यावर जर ट्रॅफिक जाम झालं तर मात्र आपल्याला सायकल चालवताना किंवा वाहन चालवताना अडथळा निर्माण होतो. म्हणजे अशा प्रकारच्या गतीला जिथे सेम टाइम इंटरव्हलला सेम अंतर कापतो त्याला एक रेषीय एक समान गती म्हणजे युनिफॉर्म मोशन असं म्हणतात. तर जर कमी जास्त अंतर कापत असू तर त्याला नैक समान गती असे म्हणजे नॉन युनिफॉर्म मोशन असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनच्या अंती काय शिकलो तर चाल म्हणजे काय किंवा वेग म्हणजे काय, एकक कालावधी म्हणजे काय असतो, म्हणजेच 1 मिनिट 1 सेकंद किंवा 1 वर्ष 1 तास हे सुद्धा एकक कालावधी म्हणून मोजले जातात. चालीवर वेगावर चाल किंवा दिशा या बदलून चाल तीच ठेवून किंवा दिशा बदलून किंवा चाल तीच ठेवून किंवा दोन्ही बदलून काय परिणाम होतो त्याच्याविषयी आपण स्लाइडमध्ये बघितलं. त्याचप्रमाणे ध्वनीचा वेग हवेमधील किती आहे आणि प्रकाशाचा वेग किती आहे त्यानुसार आपण जी वीज चमकताना पाहतो त्यावेळेला पहिला प्रकाश काय येतो आणि नंतर ध्वनी का ऐकू येतो याच्याविषयी बघितलं. धन्यवाद मित्रांनो.